रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तो ब्रह्ममूर्ती संत जगी आवतरी ब्रह्ममूर्ती संत जगी उतरया आदि
अखंडित नामाचा जीवाचा पाणी अखंडित नामाचा जीवाचा पाणी जय ब्रह्ममूर्ती संत जगियो तरले ब्रह्ममूर्ती संत जगियो तरले उद्धरावयाले दीनजना ब्रह्मादिक त्यांची वंदी पायवणी ब्रह्मादिक त्यांची वंदी पायवणी नाम घेता वजनी दुसराची भूका दुराचारी विषयासक्त भूका दुराचारी विषयासक्त संत कृपे जडित उद्धरतो ब्रह्मादिक त्यांची वंदी पायवणी नाम घेता वजनी दुसराची अखंडित नामा त्यांची वास पाहे अखंडित नामा त्यांची वास पाहे निशिदिनी न्यायी सत्संगती ब्रह्मादिक त्यांची वंदी पायवणी नाम घेता वदनी दोष जाती ठरा
प्रथमान मना
गावी दिला मात त्याची नसावी उदास शरण शरणानु प्रभु स्वामी जय प्रभु स्वामी प्रभु स्वामी जय प्रभु स्वामी ओम नमो जय प्रभु प्रभु स्वामी जय प्रभु स्वामी ओम नमो जय प्रभु ब्रह्ममूर्ती संत जगयावतरणे उत्तरायाले दीनजना। ही कीर्तन सेवा संत दरबारामध्ये आहे। प्रभू स्वामींच्या दरबारामध्ये ही बरोबर आहे नावात कशाला बरोबर शिटी वाजवते। आता मी जय विठ्ठल करणार आवाज एकच ठेवायचा। हलाय ठालाय संत दरबारामध्ये पहिला बरोबर संत दरबारामध्ये संतांच्या पुण्यची सेवा आहे। संत महंत असणारे भगवान गडाचे द्वितीय महंत संत भीमसिंग महाराज यांच्या 21व्या पुण्यतिथी निमित्त ही कीर्तन सेवा आहे।
या गावचे रहिवासी असणारे बाळासाहेब बटुळे दरवर्षी सेवा करतात. अन्नदान हे नाही, ज्ञानदान अशी सेवा आहे. तर त्यांनी माझ्याजवळ सेवा दिलेली आहे. तर संत महंत असणारे भगवानगडाचे हिंस महाराज जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न गुरुवर्य मामासाहेब दांडेकर हे जोग महाराजांच्या नंतर जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे पुण्याला पर्वतीला जोग महाराजांचा आश्रम आहे. त्या आश्रमाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर अध्यक्ष, आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, असे अध्यक्ष विद्वान प्रोफेसर, फर्ग्युसन कॉलेजचे अध्यापक, बिया कॉलेजचे अध्यापक असणारे विद्वान मामासाहेब दांडेकर, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांचे पट्ट शिष्य म्हणजे संत भीमसिंग महाराज. उत्कृष्ट वादक, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट कीर्तनकार, प्रवचनकार, काकडा भजन सर्वांमध्ये उत्कृष्ट असणारे, सर्वगुण संपन्न असणारे संत भीमसिंग महाराज होते. विठ्ठल असणारा उत्कृष्ट हिरा भगवान बाबांनी हेरला होता की आपल्या गादीवर जर उत्कृष्ट महाराज कोण असेल तर भीमसिंग महाराज. असा त्याने सर्वगुण संपन्न भीमसिंग महाराज ओळखलं होतं. आपल्या गादीवर आपली गादी चालवणार म्हणजे भगवानगडाचा वारस चालवणारा जर कोण असेल तर यावेळेला भीमसिंग महाराज. तर भगवान बाबांनी सांगितलं मामासाहेब महाराजांना की माझ्या गादीवर भीमसिंग महाराज बसणार आहे, तुमचा शिष्य. दांडेकर महाराज गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणाले की नाही नाही, माझ्या गादीवर बसणार आहे. जोग महाराजांच्या गादीवर आणि माझी जी शाळा आहे म्हणजे पाठशाळा त्यांची, त्या गादीवर सुद्धा भीमसिंग महाराज बसणार आहे. असा दोघांचा वाद चालू होता. पण हा वाद काही मिटेना. मग शेवटी तडजोड काढली कोणी मामासाहेब दांडेकर आहे की जो अगोदर आपल्या दोघांपैकी जो अगोदर जाईल त्याला भीमसिंग महाराज मिळतील. अगोदर आपले भगवान बाबा गेले, त्याप्रमाणे त्यांच्या गादीवर त्यांना सांगितलं बसायला भीमसिंग महाराजांना. ते म्हणाले जोपर्यंत मला माझे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांची मला आज्ञा होत नाही तोपर्यंत मी गादीवर बसणार नाही. सर्वांनी विचार करून लाला महाराज म्हणून लाला बाबा यांना पाठवलं आळंदीला आणि मग त्यांना सांगितलं तुमच्या कराराप्रमाणे भगवान बाबा आधी गेलेले आहेत, गडाचे महंत म्हणून तुम्ही चिठ्ठी द्या. मामासाहेब म्हणाले मी हरलो, भगवान बाबा जिंकले. त्याप्रमाणे आपल्याला सर्वांना परिचय आहे. त्यांनी रामकृष्ण हरी भजन सुरू केले की सुरते ढोलायचे असा
त्यांचा गायनाचा अधिकार होता. करणा चमत्कार वगैरे माहिती आहे. तर ही सेवा जी आहे त्यांच्या पुण्यतिथी निमित्त अभंग जो आहे तो पांडुरंग एक परमप्रिय भक्त, आवडते भक्त, म्हणजे पांडुरंगाचे भक्त आणि पांडुरंगाला जे भक्त आवडते ते संत भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा अभंग आहे. पांडुरंगाचे आवडते भक्त असणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचा अभंग आहे. तर हा अभंग जो आहे तो ज्ञानेश्वर महाराजांनी 4 भावंडांचं वर्णन करणार आहे आणि 4 भावंडांची तीर्थयात्रेनिमित्त संत संगती झाली. 4 महिने काय जे असतील वर्षभर म्हणा त्यांची संगत मिळाली, म्हणजे संतांची भेट होऊन संतांची संगत मिळाली. म्हणजे नामदेव महाराज संत नव्हते असं नाही, पण हे अवतारी संत होते. नामदेव महाराज अवतारी संत होते, पण प्रत्येक भक्तामध्ये काही वैशिष्ट्य होते. हे फक्त पांडुरंगालाच मानायचे, पांडुरंगाचा दुसरा देव नाही. आणि संत ज्ञानेश्वर महाराज सर्वत्र पांडुरंग पाहतात. हे विश्वची माझी तेव्हा सर्वत्र वासुदेव सर्वमेती स महात्मा सुदुर्लभ ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव या अधिकारावर ज्ञानेश्वर महाराज होते. संत ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं की हे पांडुरंगाचे आवडते भक्त आहे, पांडुरंगाला आवडतो, पांडुरंगाला हे आवडतात, दोघांचं एकमेकांच्या जवळ काय जवळ नाही, एकमेकांच्या करमत नाही लोकांना असं आहे. तर अशा भक्त शिरोमणी ज्यांच्यावर देव स्वतः जेवतो बोलतो अशा या भक्त शिरोमणी असणाऱ्या भक्तांची संगती आपल्याला मिळावी अशी ज्ञानेश्वरांची भावना इच्छा आहे. म्हणून ते ही 4ही भावंड आणि जे काय संत आपले हे सावता महाराज, घोरोबा काका, सेना नावे अशी संत मंडळी घेऊन तीर्थयात्रेला आपण जावं, पण नामदेव महाराजांना घेऊन जावं अशी इच्छा झाली ज्ञानेश्वर महाराजांना. म्हणून ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला आलेले आणि सांगितलं नामदेव महाराजांना भेटले, नमस्कार केला. नामदेव महाराजांनी नमस्कार केला, घेऊन आलेले. तर ज्ञानेश्वर महाराज इच्छा व्यक्त केली, तुम्ही आमच्याबरोबर तीर्थयात्रेला यावं. आता मोठ्या माणसाला नाही कसं म्हणावं, काहीतरी तोडजोड काढायला पाहिजे. त्यांना माहिती आहे की पांडुरंगाला माझ्याशिवाय काय करमत नाही, तेव्हा पांडुरंग काही परवानगी देणार नाही. म्हणून ते म्हणाले तुम्ही जर पांडुरंगाकडे जा, जर विठ्ठलाची पांडुरंगाची परवानगी असेल तर मी विठ्ठल विठ्ठल अर्थात पांडुरंगा पण नामदेवाचा सण होत नव्हता, पण ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत ज्ञानी महात्मे योगी महात्मे पण त्यांची जर संगत मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे असं पांडुरंगाला वाटून त्यांनी सांगितलं बा की त्यांना घेऊन जा, नामदेव महाराजांना तुमच्या तीर्थयात्रेला तुमच्यावर घेऊन जा सांगितलं. पण नामदेव महाराज काही पसंत पडलं नाही, त्यांना वाईट वाटलं. त्यावेळी त्यांना वाईट वाटलं म्हणजे काय, पांडुरंग कुठे, ज्ञानेश्वर महाराज कुठे, आपलं आधाराचं दैवत सोडून जायचं कुठे. त्यांना वाईट वाटलं की संत यांच्यावर ज्ञानेश्वर महाराजांवर यात्रेला जावं. त्यावेळी पांडुरंग म्हणे बाबा माझ्यामध्ये आणि ज्ञानेश्वर महाराज तू भेद करू नको. देव म्हणे नाम्या पाठ देव म्हणे
नाही तुझा नाम म्हणे देव पायी देव म्हणे शिवानी नाही तुझा शिवानी नाही तुझा शिवानी नाही तुझा देव म्हणे नाम्या पाय देव म्हणे नाम्या पाय ज्ञान देव नीती आहे ज्ञान देव नीती आहे तो आणि मी नाही तुझा तो आणि मी नाही तुझा तो आणि मी नाही तुझा देव मीच आहे ज्ञान देव मीच आहे तो आणि मी नाही तुझा तो आणि मी नाही तुझा तो आणि मी नाही तुझा नाही तुझा सुहाने नाही तुझा सुहाने नाही तुझा ज्ञान देवा आत्मा सुहाने नाही तुझा सुहाने नाही तुझा सुहाने नाही तुझा पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांचा भ्रम निवृत्त करतात. कोणता भ्रम? पांडुरंग परमात्मा आणि ज्ञानेश्वर महाराज वेगळे आहेत हा भ्रम निवृत्त करतात. पांडुरंग बाबा अरे ज्ञानदेव आणि माझ्यामध्ये भेद पाहू नको. ज्ञानदेव आत्मा माझा, अरे ज्ञानदेव म्हणजेच माझा आत्मा आहे. देव म्हणे नाम्या पाय देव म्हणे नाम्या पाय ज्ञानदेव मीच आहे ज्ञानदेव मीच आहे तो आणि मी नाही तुझा तो आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा ज्ञानदेव आत्मा माझा तो आणि मी नाही तुझा तो आणि मी नाही तुझा. अशा प्रकारे नामदेव महाराजांचे भ्रम काढल्यानंतर जड मनाने त्यांचा हात पांडुरंगाने नामदेव महाराजांचा हात ज्ञानेश्वर महाराजांच्या हातामध्ये दिलेला आहे. आणि मग तीर्थयात्रेला सर्व संत मंडळी घेऊन निघालेले आहेत. आता इकडे जसं नामदेव महाराजांना वाईट वाटलं, पांडुरंगाला सुद्धा वाईट वाटलं. माझा प्रेमळ भक्त मला सोडून गेला, तिथे भगवंत हा थंडेवारा कोण पाहिजे असं म्हणून देवाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. रुक्मिणी माता समजूत काढते त्यांचे. मग सर्व संत मंडळींना त्यावेळी जे पंढरपुरामध्ये होते त्यांना बोलवलं आणि सांगितलं आता लाडका भक्त यात्रेला गेलेला आहे, मला त्याच्यापासून चैन पडत नाही. अशी तीर्थयात्रा करत असताना ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना विचारायचं भक्ती म्हणजे काय, तुम्ही एवढे आवडते भक्ती कसे काय झाले. पांडुरंग तुमच्याशी बोलतो, तुम्हाला पांडुरंगातून करमत नाही, पांडुरंगाला तुमच्या वाचून करमत नाही, अशी ही भक्ती तुम्हाला कशी काय साधली. अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे आणि सांगितले फक्त पांडुरंगाला तुम्ही या
पंढरपुरात विठेवरच पाहता आम्ही परमात्मा सर्वत्र पाहतो. विठ्ठल जळसणी करला व्यापक रूपाने पाहतो. जसा पांडुरंग बाहेर आहे तसाच पांडुरंग आत आहे. तुमच्या हृदयामध्ये आहे त्याचं सुख तुम्ही घ्यावं. हे नामदेव महाराजांना तुमचं तत्व मला काय सांगणार. विठ्ठल माझी माता आहे, पांडुरंग माझा पिता आहे, पांडुरंग माझी बहीण आहे, पांडुरंग कृष्ण माझी माता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीण माझी माता आहे, पांडुरंग माझा पिता आहे, बंधू वेळ जुळता विठ्ठल माझा. अशा प्रकारे याने भक्ती सांगावी, याने समाजाला ज्ञान सांगावे. असा संवाद करत करत शेवटी निर्णय काय झाला तर भक्ती श्रेष्ठ आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांनी कबूल केलं, बाबा आम्ही जे ज्ञानाने आत्मज्ञानाने ब्रह्मज्ञानाने जे साधलं तू ते भक्तीने साधलं. विठ्ठल परमात्म्याची प्राप्ती होण्याचं साधन म्हणजे भक्ती आहे असा निर्णय झाला. तीर्थयात्रा करून आले आणि ह्या संत समर्थाचा परिणाम हा संत संगत त्यांना एवढी आवडली. नामदेव महाराजांना संतांच्या संगतीचं महत्व एवढं वाढलं की त्यांना आता देऊळ करमेना. पांडुरंगा मंदिरामध्ये जाणं, त्याचं भक्ती करेना, त्यांचं नाव घेणं सारखं आळंदीकडे वाट, आळंदीकडे पाहिजे. ते संत कधी येतील, मला त्यांची भेट कधी होईल, त्यांची संगती कधी होईल, असं सारखं संतांचं चिंतन, संतांची भेट व्हावी असं चिंतन. लोकांना आश्चर्य वाटलं की ज्याने कधी देऊळ सोडलं नाही, भगवंताचं नाम सोडलं नाही, पांडुरंगाची भक्ती सोडली नाही, असे आता उदास भक्तीविषयी का उदास असे लोक त्यांना प्रश्न विचारू लागले. काय असं त्या संतांमध्ये होतं? अरे बाबा नामदेव महाराज सांगा, हो ते जे होते ना संत ते खरंच ब्रह्माची मूर्ती होती. ते निर्गुण निराकार ब्रह्मच त्यांच्या रूपाने अवतराला आलं असं अभंगाच्या प्रथम ब्रह्ममूर्ती संत जगिया बदले, ब्रह्ममूर्ती संत जगिया बदले. भक्त शिरोमणी नामदेव महाराज त्यांचं वर्णन करतात. बाबांनो साक्षात जे ब्रह्म आहे ना त्या ब्रह्माची मूर्तीच म्हणजे हे चारी भावंड आहे, हे संत आहेत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले धरावे आले दिनजना. ब्रह्माची मूर्ती म्हणजे जे चारी भावंड आहेत असे संत आहेत. त्यावेळी ती भक्त मंडळी विचारतात, नामदेव महाराज ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म हा शब्दच आम्हाला उच्चारता येत नाही मुखाने. सांगतो म्हणे तर ब्रह्ममूर्ती म्हणजे ब्रह्माची मूर्ती. तर ब्रह्म हा शब्द संस्कृत आहे. तर ब्रह्म याच्यामध्ये मूळ शब्द आहे बृहत, म्हणजे व्यापणे, म्हणजे सर्वत्र व्यापून राहणारं जे तत्व ते ब्रह्मतत्व. विठ्ठल मग त्या ब्रह्माची व्याख्या अशी आहे की ज्ञात अज्ञात जे पदार्थ स्थूल सूक्ष्म आहे, म्हणजे दिसत नाही, दिसतात ते स्थूल पदार्थ, दिसत नाही ते सूक्ष्म पदार्थ. जसं फूल दिसतं
फुलाचा वास दिसत नाही. मिरची दिसते, मिरचीचा तिखटपणा दिसत नाही. चिंच दिसते, आंबटपणा दिसत नाही. वारा हाताला स्पर्श झाला तरच कळतो, पण दिसत नाही. असे स्थूल पदार्थ, दिसणारे पदार्थ, अनिदिसणारे पदार्थ, स्थूल पदार्थ, सूक्ष्म पदार्थ, ज्ञात पदार्थ, अज्ञात पदार्थ. जे पदार्थ माहिती आहे, जे पदार्थ माहीत नाही, जसं आकाश केवढं आहे कोणाला माहीत नाही. आकाशाची खोली कोणाला माहीत नाही. आकाश दिसत नाही. आकाश फक्त कल्पनेने ओळखायचं. का? आकाश म्हणजे पोकळी, पोकळी म्हणजे मोकळी जागा. आकाश म्हणजे अवकाश, अवकाश म्हणजे पोकळी, पोकळी म्हणजे मोकळी जागा. असं जे दिसत नाही, ज्ञात अज्ञात, स्थूल सूक्ष्म, ज्ञात अज्ञात अशा पदार्थामध्ये आत बाहेर असणारं, व्यापक रूपाने असणारं, सच्चिदानंद असणारं, एकरूप असणारं, परिपूर्ण असणारं जे चैतन्य ते ब्रह्मचैतन्य विठ्ठल. ते जे ब्रह्म आहे ते सर्वत्र वाचून आहे. आतही आहे, बाहेर आहे. आत हरी, बाहेर आहे. हरीने घरी कोणी. असं जे ब्रह्म आहे त्याला रूप नाही. रूप म्हणजे आपल्याला रूप आहे, शरीर हे आपलं रूप आहे. प्रत्येक पदार्थाला, स्थूल पदार्थ शरीराला रूप आहे. पशु पक्षी जनावर माणूस याला रूप आहे. तर त्या ब्रह्माला रूप नाही. हे रंग नाही, रूप नाही म्हणून रूपाला रंग असतो काळा भरा. रूप नाही म्हणून त्याला रंग नाही. परत त्याला वर्ण नाही. वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ण नाही. परत रूपाला छाया सावळी असते, है ना. आपलं रूप आपल्याला गुणामध्ये सावळी असते. पण त्या ब्रह्माला रूप नसल्यामुळे त्याला सावळी नाही. परत त्याला आकार नाही, निरूप नाही, निराकार आहे. त्याला कोणतेही रूप नाही म्हणजे आकार नाही. आणि त्याला गुण नाही. गुण कोणते? सत्व रजतम. सत्वगुण, रजगुण, तमगुण. म्हणजे ज्याला रूप नाही, रंग नाही, वर्ण नाही, छाया नाही, आकार नाही आणि गुण नाही, असं रंग नाही म्हणा. हे रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रूप नाही, नाही वर्ण छाया. साकार निर्गुण, ज्योती निर्गुणाला. साकार निर्गुण, ज्योती निर्गुणाला. साकार निर्गुण, ज्योती निर्गुणाला. साकार निर्गुण, ज्योती निर्गुणाला. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण निर्गुणाया. असं जे आहे त्याला म्हणतात ब्रह्म. याच्यापेक्षा आम्हाला सोपं सांगा. हे रंगरूप आम्हाला कळत नाही. नामदेव महाराज म्हणतात, तर तू ज्याच्यामुळे चालतोस ते ब्रह्म, तू ज्याच्यामुळे ऐकतोस ते ब्रह्म, तू ज्याच्यामुळे बोलतोस ते ब्रह्म, तू ज्याच्यामुळे चाले हे शरीर कोण बोलवितो देखवी, तू ज्याच्यामुळे पाहतोस ते ब्रह्म, तू ज्याच्यामुळे ऐकतोस ते ब्रह्म. चाले शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिवी, देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुक नको. असं ते ब्रह्म आहे. याच्यापेक्षा अजून समजा सांगा तर वेद, सूर्य ज्याच्यामुळे चालतो ते ब्रह्म, वेद ज्याच्यामुळे बोलतो ते ब्रह्म, वारा ज्याच्यामुळे वाहतो ते ब्रह्म, पाऊस ज्याच्यामुळे पडतो ते ब्रह्म, पर्वत आपली
जागा सोडत नाही ते ब्रह्म विठ्ठल. दिया सच्चेने वेदासी बोलणे सूर्यासी बोलणे तुझ्यावरी. ऐसा तू समर्थ ब्रह्म ब्रह्मांडाचा धनी हे ब्रह्मचारी शरणागो असते ब्रह्म. याच्यापेक्षा अजून सांगा तर विठ्ठल जळी स्थळी विठ्ठल जळी स्थळी भरला. पाषाणात जे भरून राहिला आहे त्याला म्हणता ब्रह्म विठ्ठल. खांबामध्ये आपला खांब दिसतो. कोणते खांब घ्या, लोखंडी किंवा लाकडाचा. खांबामध्ये जे आहे ते ब्रह्म. खांबातून बाहेर आला तो ईश्वर विठ्ठल. खांबामध्ये जे आहे ते निर्गुण ब्रह्म आहे. ते ब्रह्म प्रल्हादाला दिसत होतं पण हिरण्यकश्यपाला दिसत नव्हतं म्हणून त्याला प्रगट व्हावं लागलं विठ्ठल. जे भक्त प्रल्हाद व्यावहारिक सत्तेमध्ये होते आणि जे ब्रह्म आहे ते पारमार्थिक सत्तेने खांबामध्ये होते आणि समान व्यवहार हा समान सत्तेमध्ये होत असतो. व्यावहारिक सत्तेमध्ये प्रल्हाद होते. प्रल्हादाचं रक्षण करण्याकरता निर्गुण ब्रह्माला सगुण रूपाने यावं लागलं, व्यावहारिक सत्तेने यावं लागलं विठ्ठल. जे रंग नाही रूप नाही असं जे निराकार ब्रह्म जे खांबामध्ये आहे ते ब्रह्म विठ्ठल. ते ब्रह्म तिन्ही काळात आहे. भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळात आहे. वर्तमान काळात ते सत्य आहे म्हणून त्याला सत म्हणतात. त्रिकालामध्ये सत्य तिन्ही काळात जे आहे सत ते ब्रह्म. आणि ते ब्रह्म ज्ञान स्वरूप आहे. प्रकाशकत्वात चित्रूप ते ब्रह्म ज्ञान स्वरूप आहे म्हणून चित आहे. त्या ब्रह्मा ठिकाणी दुःख नाही आनंद आहे म्हणून परमप्रत्यविषयीचा आनंद होतो. ते ब्रह्म प्रत्येकाचा आत्म्याचा विषय आहे म्हणजे परमप्रतीचा विषय आहे म्हणून ते ब्रह्म आनंद रूप आहे. सत चित आनंद असं सच्चिदानंद रूप असणार जे चैतन्य ते ब्रह्मचैतन्य विठ्ठल. हे सर्व ब्रह्मांड ज्याच्यापासून उत्पन्न झालं त्याला म्हणतात ब्रह्म. ब्रह्मांड उत्पन्न करून चालत नाही. त्या ब्रह्मांडाचं संरक्षण पालन पोषण जे करतं त्याला म्हणतात ब्रह्म. आणि या विश्वाचा संहार प्रलय काळामध्ये जे करतं त्याला म्हणतात ब्रह्म विठ्ठल. आणि हे विश्व म्हणजे भास आहे, आभास आहे. किंवा प्रपंच संसार लटिका व्यवहार सर्व संसार हा प्रपंच संसार लटका आहे, खोटा आहे. खोट्या पदार्थाला अधिष्ठान लागतं. अधिष्ठाना वाचून खोटा पदार्थ दिसत नाही. जसं दोरीवर त्याला साप खोटा आहे पण त्या खोट्या सर्पाला अधिष्ठान दोरी आहे त्याप्रमाणे खोट्या प्रपंचाला मिथ्या पदार्थाला अधिष्ठान जे आहे ते ब्रह्म विठ्ठल. असं जे ब्रह्म आहे ते एक आहे. जे ब्रह्म अनेक नाही. एकमेवाद्वितीय ब्रह्म निहनानास्ति. ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थ नाही. असे एकच एक असणारे ब्रह्म त्या एका ब्रह्माला करुणेना मग त्याला स्फुरण झालं एकोहम बहुशा. मी एक आहे ते अनेक व्हावे असं ज्याला स्फुरण झालं त्या स्फुरणाला माया म्हणलं विठ्ठल.
विठ्ठल. त्या ब्रह्माला माया उपाधी लागली, त्याला म्हणतात ईश्वर. त्या ब्रह्माला अविद्या अज्ञान उपाधी लागली, त्या ब्रह्माला म्हणतात जीव. त्या ब्रह्माला करुणा उपाधी लागली, या अज्ञानी जीवाविषयी करुणा उत्पन्न झाली, ती करुणा उपाधी ज्याला लागली त्याला म्हणतात संत. विठ्ठल निर्गुण निराकार ब्रह्म, त्याला जीवाविषयी करुणा उत्पन्न झाली म्हणून ब्रह्ममूर्ती संत. जगी अवतरले धरावयाले जीवना, अज्ञानी जीवाला या मायारूपी संसार बंधनातून उद्धार करण्याकरता हे ज्ञानेश्वरादी चारी भवंड त्याचे ब्रह्मसंत रूपाने अवतार आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावयाले जीवजना, या संतांना देवाधिक नमस्कार करतात असं दुसऱ्या चरणात सांगतात. ब्रह्मादिक त्यांची वंदती पायवली, ब्रह्मादिक वंदती पायवली, ब्रह्मादिक त्यांची वंदती पायवली, ब्रह्मादिक वंदती पायवली. भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचं वर्णन करतात. ब्रह्मादिक तिथे ब्रह्म चंद्र इंद्र मुख्य मुख्य श्रेष्ठ वंदितात. ब्रह्मादिक देव या संतांना नमस्कार करतात. ब्रह्मादिक त्यांची वंदी पायवणी, पायाला नमस्कार करतात. नाम घेता वदने दोष जाती, या संतांचं नामस्मरण केलं तर आपले दोष जातात. कोणते दोष आहेत? ते मल आणि विक्षेप, हे दोन दोष माणसामध्ये असतात. काम करून तर आहेतच, पण हे महत्वाचे 3 दोष आहेत. मल म्हणजे पाप करण्याची बुद्धी, माणसाचे पाप करण्याची बुद्धी जाते. मल विक्षेप म्हणजे चंचलता, एक देव नाही, एक धर्म नाही, अरे नाही, धर्म बदलतो आपण असे. एक धर्म नाही, एक देव नाही, एक गुरु नाही, असे कुठे प्रपंचामध्ये सुद्धा हा एक धंदा, तो धंदा, सारखा धंदा बनतो. तर कुठे चित्त स्थिर नाही, कोणत्या देवामध्ये, कोणत्या गुरुमध्ये, कोणत्या संतामध्ये. कामामध्ये सुद्धा चित्त स्थिर नाही. विक्षेप आत्मस्वरूपाचा ज्ञान, अज्ञान जातं, अविद्या जाते. अज्ञान अविद्या, अविद्या त्याचप्रमाणे अविद्या निवृत्ती फलदर्शन. अविद्या अज्ञान गेलं की मोक्ष प्राप्त होतो. प्राप्ताची प्राप्ती, नित्य निवृत्ताची निवृत्ती. अज्ञान नित्य निवृत्त आहे आणि परमात्मा नित्य प्राप्त आहे. म्हणजे अज्ञान निवृत्त होते. अज्ञानाला आवरण म्हणतात. आवरण म्हणजे विक्षेप, आवरण म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान. आत्मस्वरूपाचं अज्ञान जातं. आपला आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे म्हणजे काय? देहालाच आत्मा म्हणतो. देह तोची देव, भोजन ती भक्ती, मरण ती मुक्ती पाखंड. असं जे अज्ञान आहे आत्मस्वरूपाचं, देहाला आत्मा समजणे, देहाला देव समजणे, ते अज्ञान जातं. आणि आत्मा हेच माझं स्वरूप आहे आणि तो आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे असं कळणं, ह्याला म्हणतात काय? अज्ञान जाणं. आवरण दोष जाणे. मल विक्षेप आणि आवरण असे 3 दोष संतांच्या नामाने जातात. म्हणून नाम घेता वदने दोष जाते. आणि जे चोर आहेत, दरोडेखोर आहेत, असे जे मोठमोठे गुंड आहेत, चोरी करणारे, मारामारी करणारे, चोरी करणारे, हाणा करणारे, कोण मारा असे करणारे जरी असले तरी त्यांना जर संतांची संगती मिळाली तर त्यांचा उद्धार होतो. आपल्याला उदाहरण माहिती आहे वाल्या फळाचं. दुराचारी हाणामाऱ्या खून करून रांजण भरलं. म्हणजे
ब्राह्मण लोक जात असताना शाळीग्राम ठेवायचे बरोबर कमरेला, जत्रात गुंडाळून ठेवायचे. शिळाग्राम म्हणजे विष्णूला समजतात. शिळाग्राम म्हणजे नर्मदेमध्ये, नर्मदा नदीमध्ये दगड असतो, त्याला विष्णू समजतात, शालिग्राम समजतात. म्हणजे मरणाचा प्रसंग आला तरी तो सोडत नव्हता ब्राह्मण. विष्णूला त्यांचे प्रेम होतं. वायलाकुळाला आश्चर्य वाटायचं की ह्याच्यामध्ये आहे काय विशेष, म्हणून फक्त ब्राह्मणाला मारणारे ते शाळीग्राम दगड ठेवायचे. ते रांजण भरले असं म्हणतात. एवढा दुराचारी होता. कशा करता? प्रपंचामध्ये मुका दुराचारी विषयी आसक्त, पण देवर्षी संतांची नारदाची कृपा झाली, वाल्याचा वाल्मिकी झाला. कीर्ती वाढवली गण केले रामायण रामायणी. उदाहरण आहे आजच्या कलियुगातलं भान म्हणजे नारायणगडाच्या जवळ तांदूळवाडी म्हणून गाव आहे. तांदूळवाडी, त्या ठिकाणी भिल्लांची वस्ती आहे. तर भगवान बाबा त्या वाडीमध्ये गेले आणि सांगितलं त्यांना, त्या भिल्लांना, आज तुम्ही गावामध्ये कीर्तनाला गेला पाहिजे. ते म्हणाले आम्ही गावामध्ये येणार नाही, गावकरी आम्हाला गावात येऊ देत नाही. विठाला ते म्हणाले गावामध्ये मराठा आणि वंजारी लोक आहेत, ते आम्हा भिल्लांना येऊ देत नाही, म्हणून माझी आज्ञा आहे, मी सांगतो म्हणून तुम्ही या, माझं कीर्तन ऐका. आणि ते गावामध्ये आले. बाबांच्या सांगण्यानुसार कीर्तन ऐकलं आणि मग त्यांच्यामध्ये अट्टल गुन्हेगार असणारा काय त्याचं नाव, विठाला जयसिंग बोर्डे त्यांचं नाव. अट्टल गुन्हेगार त्यांचा लीडर जयसिंग बोर्डे त्यांचं नाव. तर भगवान बाबांचं एकच कीर्तन ऐकलं, सर्व ते बारा सोडून दिला. हातामध्ये बंदूक घेतली, गळ्यामध्ये काठसत्र लावली. भगवान बाबांचा रक्षक झाला. विठ्ठला भगवान बाबा टांग्यामधून जायचे. तर टांग्याबरोबर हातामध्ये बंदूक घेऊन माझ्यामध्ये का भगवान म्हणतात टांग्याबरोबर चालत धावत जायचा. एवढंच नाही, टांग्याचा तर वेग कमी असतो, पण बाबा ज्यावेळी घोड्यावर बसायचे त्यावेळेला त्या घोड्याच्या वेगापेक्षा जास्त वेग जयसिंग घोड्याचा होता. त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं आणि हैदराबादमध्ये निजामांचं, मुसलमानांचं राज्य होतं. तर त्यांच्यापासून धोका असायचा. हे मारामाऱ्या खून करायचे आणि हे इंग्रज सुद्धा खून करायचे, म्हणजे मारायचे हिंदूंना. तर त्यावेळेला संरक्षणाची आवश्यकता होती, म्हणून बाबांच्या बरोबर जयसिंग बोर्डे संरक्षणाला होता. भगवान गडावर बाबा यायच्या अगोदर त्या धौमगडावर दरोडेखोरांची वस्ती होती, चोरांची वस्ती होती, लुटालूट करायची. पण भगवान बाबांचं कीर्तन ऐकलं आणि त्या ठिकाणचे दरोडेखोर त्या भगवान गडाचे संरक्षण झाले. म्हणजे दुसऱ्या थोड्या गडापासून गडाचं रक्षण केलं त्याने. गडावर येणारे जर कोण चुकले त्यांना गडावर पोस्त करायचं.
निघाले त्यांना घरापर्यंत पोचतो करायचं असे दरोडेखोर भगवान बाबांचे रक्षक झाले. हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरतो. 3 चरणांचा अभंग झाला. 1 चरण बाकी आहे. संप्रदायपूर्वक टाळे वाजून सर्वांनी भजन करायचं. विठोबा ब्रह्ममूर्ती संत कधी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत कधी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत कधी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत कधी
संत नामदेव महाराज वर्णन करतात, साक्षात ब्रह्म असणारं निर्गुण निराकार ब्रह्म संत रूपाने ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताबाई यांच्या रूपाने या भूतलावर आलं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरणे आणि भक्ती ज्ञान आणि वैराग्य या दारातून जगाचा उद्धार केला. वाढावयासु भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आपल्या समोरच भगवान बाबा, वामन भाऊ, नारायण महाराज आपल्या समोर उभा आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरणे धरायाले जनजन. 700 वर्षापूर्वी नामदेवांच्या काळामध्ये नामदेव महाराजांना ज्यावेळी तीर्थयात्रा गेली त्यावेळी ज्ञानोबरायाचं महत्व कळलं. त्यावेळी ज्ञान आणि भक्तीचं, ज्ञानोबरांना भक्तीचं महत्व कळलं आणि नामदेव महाराज ज्ञानाचं महत्व कळलं. असे जगाच्या साक्षात ब्रह्मस्वरूप असणारे, ब्रह्मच असणारे संत जगी अवतरले शुद्धरावयाले निर्जना. जेव्हा त्यांची पूजा करतात, ब्रह्मादिक त्यांची वंदी पाय नमस्कार करतात. ब्रह्मादिक त्यांची वंदी पायवणी न घेता वदने दोषदाचे. निरामणी त्यांच्या नामे करता घोष नाचळती दोष परिकाराचे. असं त्यांचं महत्व आहे. नामाचं पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नावे. कामणे पापे संतांचे आलपे. गुरुवर्य आनंदाश्रम स्वामी पाठामध्ये म्हणायचे, असा परमार्थ करावा की आपल्या नावाने जगाचा उद्धार व्हावा. सर्व संतांनी असा परमार्थ केला, त्यांच्या नावाने जगाचा उद्धार होतो. आपण ज्ञानोबा माऊली म्हणत पंढरपूरला जातो. तर भोका दुराचारी विषय आसक्त संत कृपे त्वरित उद्धरतो. आपण विषयामध्ये 5 इंद्रियांचे 5 विषय, शब्द स्पर्श रूप रसगंध श्रोत्रम चक्षु स्पर्शनम रसनम घ्राणमेव. 5 इंद्रियांचे 5 विषयामध्ये आपण अडकलो आहोत. असे विषय दुराचारी, असे मोठमोठे दुराचारी म्हणजे चोर धरणेखोर असे असणारे, वाईट कर्म करणारे, प्रपंचामध्ये असणारे असे ते दुराचारी असतात. धोका दुराचारी विषयामध्ये आसक्त, संतांची कृपा झाली की त्यांचा उद्धार होतो. असे हे संत मला त्यांचे तीर्थयात्रेमध्ये भेट झाली, त्यांचं महत्त्व कळलं, तर ते मला पुन्हा कधी भेटतील असे त्यांना तीव्र इच्छा झाली. दिवस रात्र
हे मला संत कधी भेटते अशी तीव्र इच्छा झाली. अभंगाच्या अखंडित नामा खंडित नामा उदाहरण माहिती आहे वाल्या फळाचं. दुराचारी हाणामाऱ्या खून करून रांजण भरलं. म्हणजे ब्राह्मण लोक जात असताना शाळीग्राम ठेवायचे बरोबर कोंबड्याला जत्रात गुंडाळून ठेवायचे.
शिळागरा म्हणजे विष्णूला समजतात. शिळागरा म्हणजे नर्मदा नदीमध्ये दगड भेटतो, त्याला विष्णू समजतात, शालिग्राम समजतात. म्हणजे मरणाचा प्रसंग आला तरी तो सोडत नव्हता ब्राह्मण. विष्णूला त्यांचे प्रेम होतं. वाल्यकुळाला आश्चर्य वाटायचं की ह्याच्यामध्ये आहे काय विशेष, म्हणून फक्त ब्राह्मणाला मारणारे ते शालिग्राम दगड ठेवायचे, ते रांजण भरले असं म्हणतात. एवढा दुराचारी होता. कशाकरता? प्रपंचामध्ये मुका दुराचारी विषयी आसक्त, पण देवर्षी संतांची नारदाची कृपा झाली, वाल्याचा वाल्मिकी झाला. वाढवली गण केले रामायण रामायणी. उदाहरण आहे आजच्या कलियुगातलं वन म्हणजे नारायणगडाच्या जवळ तांदूळवाडी म्हणून गाव आहे. तांदूळवाडी, त्या ठिकाणी भिल्लांची वस्ती आहे. तर भगवान बाबा त्या वाडीमध्ये गेले आणि सांगितलं त्यांना, त्या भिल्लांना, आज तुम्ही गावामध्ये कीर्तनाला यायला पाहिजे. ते म्हणाले आम्ही गावामध्ये येणार नाही, गावकरी आम्हाला गावात येऊ देत नाही. विठाला ते म्हणाले गावामध्ये मराठा आणि वंजारी लोक आहेत, ते आम्हा भिल्लांना येऊ देत नाही, म्हणून माझी आज्ञा आहे, मी सांगतो म्हणून तुम्ही या, माझं कीर्तन ऐका. आणि ते गावामध्ये आले. भगवान बाबांच्या सांगण्यानुसार कीर्तन ऐकलं आणि मग त्यांच्यामध्ये अट्टल गुन्हेगार असणारा काय त्याचं नाव, विठाला जयसिंग बोर्डे त्यांचं नाव. अट्टल गुन्हेगार त्यांचा लीडर जयसिंग बोर्डे त्यांचं नाव. तर भगवान बाबांचं एकच कीर्तन ऐकलं, सर्व ते बारा सोडून दिला. हातामध्ये बंदूक घेतली, गळ्यामध्ये काठसत्र लावली. भगवान बाबांचा रक्षक झाला. विठ्ठला भगवान बाबा टांग्यामधून जायचे. तर टांग्याबरोबर हातामध्ये बंदूक घेऊन माझ्यामध्ये का भगवान म्हणतात टांग्याबरोबर चालत धावत जायचा. विठ्ठला एवढंच नाही, टांग्याचा तर वेग कमी असतो, पण बाबा ज्यावेळी घोड्यावर बसायचे त्यावेळेला त्या घोड्याच्या वेगापेक्षा जास्त वेग जयसिंग घोड्याचा होता. त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं आणि हैदराबादमध्ये निजामांचं मुसलमानांचं राज्य होतं. तर त्यांच्यापासून धोका असायचा. हे मारामाऱ्या खून करायचे आणि हे इंग्रज सुद्धा खून करायचे, म्हणजे मारायचे हिंदूंना. तर त्यावेळेला संरक्षणाची आवश्यकता होती, म्हणून बाबांच्या बरोबर जयसिंग बोर्डे संरक्षणाला होता. विठ्ठला भगवान गडावर बाबा यायच्या अगोदर त्या धौमगडावर दरोडेखोरांची वस्ती होती, चोरांची वस्ती होती, लुटालूट करायची. पण भगवान बाबांचं कीर्तन ऐकलं आणि त्या ठिकाणचे दरोडेखोर त्या भगवान गडाचे संरक्षक झाले. दुसऱ्या गडापासून गडाचं रक्षण केलं त्याने. गडावर येणारे जर कोण चुकले त्यांना गडावर पोस्त करायचं, निघाले त्यांना घरापर्यंत पोस्त करायचं. असे दरोडेखोर
भगवान बाबांचे रक्षक झाले हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरतो 3 चरणांचा अभंग झाला 1 चरण बाकी आहे संप्रदायपूर्वक टाळे वाजून सर्वांनी भजन करायचं विठोबा मग झाला